विश्वासू सेवक कधीच निवृत्त होत नाहीत. तुम्ही तुमच्या कारकिर्दीतून निवृत्त होऊ शकता, परंतु तुम्ही देवाची सेवा करण्यापासून कधीही निवृत्त होणार नाही. काय आम्ही निवृत्त आहोत की विश्वासू सेवक आहोत? तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आपण पाहत होतो की प्रेषितांचे कार्य कसे जोमाने सुरू झाले होते. अनेक नवीन विश्वासणाऱ्यांची भर मंडळीमध्ये पडत होती. पवित्र आत्मा प्रेषितांना सहाय्य आणि सामर्थ्य पुरवित होता. परंतु या सर्व गोष्टींमुळे याची दुसरी बाजू आम्हाला पाहावयास मिळते. ती म्हणजे प्रेषितांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. त्यांची चौकशी झाली, त्यांना तुरुंगात जावे लागले. आज आपण याच गोष्टीचे अध्ययन करणार आहोत. पेत्र आणि योहान यांना कोणत्या त्रासातून जावे लागले आणि त्यांना कशी बंदी घालण्यात आली, परंतु त्यांनी आपले कार्य सोडले नाही. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत. 4थ्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्ही पाहिलं की कशा प्रकारे पेत्र फार साहसाने, हिमतीने ह्या लोकांसमोर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगत आहे. त्याने फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मरण त्यांच्या समोर मांडले नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान, त्याचे स्वर्गारोहण सुद्धा मांडले. त्याने फार हिमतीने त्यांना सांगितले की प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. येशू ख्रिस्ताशिवाय दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. श्रोत्यानो, पेत्राचा हा संदेश महान होता आणि ह्या ठिकाणी धर्म महासभेला दिलेल्या संदेशाची समाप्ती करायला हा एक चांगला मुद्दा तो शेवटी मांडत आहे. 13वं वचन वाचूया. 4था अध्याय 13वं वचन. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. हे लोक, लक्षात घ्या की कुठल्याही ईश्वर परिज्ञान विद्यालयात शिकायला गेले नव्हते, पण ह्या सभेने नोंद घेतली की ते ख्रिस्ताबरोबर होते. असे विलक्षण जीवन असणे किती चांगले आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने ते इतरांना ख्रिस्ताकडे आकर्षित करते. ह्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता की परमेश्वराच्या सेवेकरिता फक्त शिक्षित लोकच आवश्यक नाहीत, तर परमेश्वर आपल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात निरक्षर आणि अज्ञानी लोकांना सुद्धा मोठ्या सामर्थ्याने उपयोगात आणतो. म्हणून जर आपण अशिक्षित आहात किंवा आपण स्वतःला अज्ञानी समजत आहात, तर निराश होऊ नका. परमेश्वर आपणाला सुद्धा त्याच्या सामर्थ्याने आणि त्याच्या ज्ञानाने, वचनाने भरू शकतो आणि उपयोगात आणू शकतो. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो की अगदी साधारण लोकांना परमेश्वर आपल्या कार्याकरिता उपयोगात आणतो. फक्त आवश्यकता असते की त्यांनी स्वतःचे पूर्ण समर्पण त्याच्याकरिता करावे. 4था अध्याय 14 आणि 15 वचने पहा. तरी बराच झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काही विरुद्ध बोलता येईना. मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपसात विचार करून म्हणाले, काय ते त्याच्या प्रवचनाने प्रभावित झालेत? नाही श्रोत्यानो, त्याच्या प्रवचनाचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. 16वं वचन पुढे आम्हाला सांगतं की ह्या माणसांना आपण काय करावे, कारण त्यांच्याकडून खरोखरच प्रसिद्ध चमत्कार घडला आहे. हे सर्व यरूशलेमकरास कळून चुकले आहे, तेव्हा ते आपणाला नाकारता येत नाही. सदुकी सुद्धा ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं नाकारू शकले नाहीत की त्या दिवशी चमत्कार घडला. आज अनेक लोक म्हणतात की जर आम्ही डोळ्यांनी एखादा चमत्कार पाहू, काही विलक्षण गोष्टी पाहू, तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू. असे नाही श्रोत्यानो. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की ह्या लोकांनी, सदुकी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताने जे कार्य केले
आणि पेत्राने, योहानाने त्या सामर्थ्यामध्ये जे कार्य केले ते पाहून सुद्धा विश्वास ठेवला नाही. अविश्वास हा वस्तुस्थितीचा उणेपणा नाही, तर मानवी अंतकरणाची स्थिती असते. आपणामध्ये जो अविश्वास आहे तो आपल्या अंतकरणाच्या स्थितीमुळे आहे. आता आम्हाला दिसतं की हे लोक कट रचित आहेत. 17 आणि 18 वचने पहा. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये. मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. पेत्र व योहानाजवळ त्याच्यासाठी उत्तर होते. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो की ते त्यांना ताकीद देत आहेत, धमकी देत आहेत की येशूच्या नावाने आपण कोणाबरोबरही बोलू नये किंवा येशूच्या नावाने कुठलीही शिकवण देऊ नये. परंतु त्यांना आता हे काय उत्तर देत आहेत ते आपण पाहूया 19 ते 22 वचनांमध्ये. परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले. त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना, कारण घडलेल्या गोष्टींमुळे सर्व लोक देवाचे गौरव करीत होते. बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसावर घडला तो माणूस 40 वर्षाहून अधिक वयाचा होता. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला पेत्र आणि योहानाचे जे धैर्य आहे, जी हिंमत आहे ती पाहायला मिळते. ते म्हणतात की आम्ही तुमचं ऐकणार नाही, परंतु आम्ही परमेश्वराची इच्छा आणि आज्ञेप्रमाणे करू. आणि ते अगदी ठामपणे सांगतात की जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. अशा प्रकारची हिंमत, अशा प्रकारचा दृढ निश्चय आज आमचा सुद्धा असायला हवा. पुष्कदा लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करतो, त्यांना आरोग्य मिळते, त्यांच्या सर्व समस्या सुटतात. परंतु जेव्हा साक्ष देण्याची वेळ येते तेव्हा शेजाऱ्यांच्या भीतीमुळे, समाजातील लोक काय म्हणतील ह्या भीतीमुळे लोक देवाची साक्ष देत नाहीत. ते घाबरतात. त्यांना असं वाटतं की लोक आमचा छळ करतील, आम्हाला वाळीत टाकतील आणि आमच्याशी संबंध ठेवणार नाहीत. परंतु श्रोत्यांनो, तीच वेळ असते की आम्ही परमेश्वराकरिता हिमतीने उभे राहू शकतो आणि साक्ष देऊ शकतो. 22 वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की ज्या माणसावर हा चमत्कार झाला होता, जो माणूस बरा झाला होता, तो 40 वर्षाहून अधिक वयाचा होता. अर्थात श्रोत्यानो, त्याला पूर्ण समज होती आणि त्याला कळत होते की काय घडलेले आहे. आपणाला वाटत असेल की सभेतील लोकांचे कठोर मन ह्यामुळे विरघळले असेल, पण तसे काहीच नाही. ते फार कठीण अंतकरणाचे होते. नंतर 23 ते 24 वचने सांगतात, ते सुटल्यानंतर आपल्या मित्रमंडळीकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडील जे काही त्यांना म्हणाले होते ते सर्व त्यांनी सांगितले. हे ऐकून ते एक चित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्या जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्न करता तूच आहेस. पेत्र व योहानाची सुटका झाली व ते मंदिराकडे परतले. त्यांनी झालेल्या घटनेचा अहवाल सादर केला. ते देवाची स्तुती करीत होते. त्यांची आध्यात्मिक पातळी फार उंच होती. त्यांना येशू हा स्वयं परमेश्वर आहे ह्याबद्दल पूर्ण खात्री होती आणि त्यांनी ह्या ठिकाणी दुसऱ्या स्तोत्राचा उल्लेख केला. 25 आणि 26 वचने पहा काय सांगतात. आमचा पूर्वज तुझा सेवक दावीद ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटले, राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभू विरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले. दुसऱ्या स्तोत्राच्या पूर्तीची सुरुवात येशूला वधस्तंभावर खेळण्याद्वारे झाली. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताविषयी असलेला तिरस्कार आणि द्वेष जवळपास 2000 वर्षांपासून चालत आला आहे आणि तो वाढतच आहे. एक मोठा आकार घेत आहे. शेवटी तो इतका वाढणार आहे की पृथ्वीवर भयंकर उत्कर्ष होऊन तो फुटणार आहे आणि शेवटी त्याचे रूपांतर बंडखोरीमध्ये होणार आहे आणि ह्याचे स्पष्ट चिन्ह आम्हाला ह्या काळात दिसत आहे. 27 ते 29 वचने सांगतात, कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्रायल लोक ह्याच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले ह्यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते
व स्वसंकल्पाने पूर्वी योजिले होते ते त्यांनी करावे. तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा. मी ह्यामुळे फार प्रभावित झाले. ही एक महान प्रार्थना, स्तुती आणि उपासना आहे. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की ते सर्व एकचित्त होते. कदाचित त्या सर्वांनी एकाच वेळी प्रार्थना केली नसेल, परंतु निश्चितच ज्या एका व्यक्तीने प्रार्थना केली तिच्या प्रार्थनेनंतर आमेन म्हणण्यामध्ये त्या सर्वांनी सहभाग घेतला. त्यांनी आपला छळ बंद होण्यासाठी प्रार्थना केली नाही हे लक्षात घ्या. छळ सहन करण्याकरिता धैर्य आणि सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी प्रार्थना केली. बरेचदा श्रोत्यानो, जेव्हा आमचा छळ होतो, विरोध होतो, तेव्हा आम्ही प्रार्थना करतो की हा छळ थांबावा, आमचा विरोध थांबावा आणि आम्हाला स्वतंत्रता प्राप्त व्हावी, चांगले जीवन प्राप्त व्हावे, सौख्य प्राप्त व्हावे. परंतु ह्या ठिकाणी ह्या विश्वासणाऱ्यांनी अशी प्रार्थना केली नाही. धैर्याने बोलण्याकरिता परमेश्वराजवळ त्यांनी साहस मागितले. 30वं वचन पहा काय सांगतं. आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावी असेही कर. प्रथम मंडळीच्या सामर्थ्याची नोंद घ्या श्रोत्यानो. 31वं वचन. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. किती महान गोष्ट ह्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की ते सर्व अशा प्रकारे आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. ही मंडळीची स्थिती होती जिने सर्व गोष्टी शक्य केल्या. श्रोत्यानो, आज आमच्या मंडळ्या कुठे आहेत? आम्ही आत्मिक रूपाने कोणत्या स्थितीत आहोत? काय आमच्यामध्ये अशा प्रकारचे सामर्थ्य आहे? आम्हाला स्वतःचे परीक्षण करायचे आहे. दुसऱ्यांचे दोष शोधायचे नाहीत, स्वतःचे दोष पाहायचे आहेत. 32वं वचन. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही समायिक होते. हे सर्व अधिक दिवस टिकले नाही. लवकरच मंडळीमध्ये विषयासक्ती आली, स्वार्थपणा आला. 33वं वचन. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होत होती. हा शुभवर्तमान प्रसाराचा गाभा आहे, आत्मा आहे. आम्हाला दिसतं की मोठ्या सामर्थ्याने ते प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयीची साक्ष देत होते. ते फक्त वरवर शुभवर्तमान सांगत नव्हते, परंतु जो गाभा आहे तो लोकांसमोर मांडत होते. अनेकदा आम्ही लोकांना शुभवर्तमान तर सांगतो, परंतु येशूच्या पुनरुत्थानाविषयी, त्याच्या तारणाविषयी आम्ही सांगत नाही. येशू ख्रिस्त आम्हाला तारण देण्याकरिता त्या वधस्तंभावर बलिदान झाला हे आम्ही लोकांना सांगत नाही, परंतु हे सांगतो की येशू ख्रिस्त तुम्हाला शांती देईल, तो तुमच्या सर्व समस्या सोडवेल. परंतु त्याचे पुनरुत्थान काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे आणि कशा प्रकारे आम्हाला तारण प्राप्त होते हे मात्र आम्ही सांगत नाही. श्रोत्यानो, हे महत्त्वाचे आहे की आम्ही येशूच्या पुनरुत्थानाविषयी सांगावे आणि त्याच्याद्वारे कशा प्रकारे तारण प्राप्त होते ते सुद्धा सांगावे. 34 ते 37 वचने पहा. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवीत. मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्र पेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्नबा म्हणजे बोधपुत्र म्हणत. त्याची शेत जमीन होती, ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणापाशी ठेवले. प्राचीन मंडळांची आध्यात्मिक पातळी उंच असल्यामुळे असे करणे त्यांना शक्य झाले. परंतु आज अशा प्रकारचा व्यवहार आम्ही करत नाही, कारण श्रोत्यानो, आमची आध्यात्मिक स्थिती खालावलेली आहे, आमची पातळी खालावलेली आहे. आम्हाला ख्रिस्ताशी जवळचे नाते स्थापित करायचे आहे. या ठिकाणी बर्नबाशी आमचा अगदी थोडक्यात परिचय करून देण्यात आला आहे, परंतु पुढे त्याच्याविषयी आम्ही अधिक पाहणार आहोत. 5व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या ठिकाणी आम्हाला हनन्या व सपिरा यांचा मृत्यू आणि दुसऱ्यांदा झालेला छळ ह्याविषयी वाचायला मिळते. ह्या ठिकाणी शिमोन पेत्राच्या महान संदेशाचा परिणाम व मंडळीत चालू झालेली फितुरी, ज्यामुळे हनन्या व सपिरा
जे विश्वासणारे होते, ख्रिस्ती होते, परंतु आत्मिक रूपाने तितक्या उंच पातळीवर नव्हते, त्यांच्यावर ओढवलेला मृत्यू आम्ही वाचणार आहोत. 4थ्या अध्यायाच्या शेवटी आमचा परिचय बर्नबाशी करून देण्यात आला. तो आता पुन्हा आमच्यासमोर येत आहे. प्राचीन प्रथम मंडळीतील तो एक संत पुरुष होता. देवाचा खरा अनुयायी होता. जेव्हा पॉल गलतिया प्रांतात, जो फार अवघड प्रांत आहे, मिशनरी प्रवासाला गेला, तेव्हा प्रचार सेवेत तो त्याच्या सहभागी होता. देवाने फार चमत्कारिक रीतीने ह्या सर्वांची सेवा आशीर्वादित केली. श्रोत्यानो, बर्नबाने आर्थिक रूपाने मंडळीला सहकार्य दिले. मोठ्या उदारतेने सर्व मालमत्ता विकून सर्व पैसे प्रेषितांना आणून दिले. मंडळीत सर्व काही समायिक होते. ह्यावरून कळतं की त्यांची आध्यात्मिक पातळी उंच होती. परंतु श्रोत्यानो, हे फार दिवस चालले नाही. मानवाच्या स्वार्थी बुद्धीमुळे व विचारसरणीमुळे नंतर फार वाईट अशा गोष्टी मंडळीत घडल्यात. 5वा अध्याय 1 वचन पहा. हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सप्पिरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली. फार सुंदर रीतीने ह्याची सुरुवात होत आहे की ह्या दोघांनी एकमताने आपली मालमत्ता विकली. हे स्पष्ट आहे की बर्नबाचे अनुकरण हे करीत होते. त्यांनी पाहिले की त्याला काही प्रमाणात लोकांमध्ये प्रसिद्धी मिळाली. त्यांना वाटले की आम्हाला सुद्धा प्रसिद्धी मिळेल, आमचे सुद्धा नाव होईल. आमच्यापैकी सुद्धा अनेक लोक दिखावा करण्यास, लोकांच्या लक्षात यावे म्हणून, नाव व्हावे म्हणून दान देतात किंवा दुसरे काही कार्य मंडळीत करतात आणि त्यांना असं वाटतं की आमचे नाव लोकांनी जाणून घ्यावे. आणि मला वाटतं की असाच काही विचार ह्या दोघांच्या मनात असेल किंवा त्यांना वाटले असेल की आम्ही सुद्धा बर्नबाचे अनुकरण करावे. दुसरं वचन आम्हाला सांगतं, मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेविला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवला. पैसे काढून त्याने मागे ठेवले, ह्यात काही वाईट नाही किंवा त्याने गैर केले असेही नाही. तो त्या दोघांचा अधिकार होता. त्या पैशाचा वापर कसा करावा ही त्यांची जबाबदारी होती. श्रोत्यानो, आज जे आम्ही मंडळीत आहोत ते आम्ही सर्व कृपेच्या छत्राखाली आहोत. काय द्यावे, काय ना द्यावे ह्याचे आमच्यावर कडक बंधन नाही. तो आमचा निर्णय असतो. हनन्या व सप्पिरा ह्यांनी सर्व काही दिले नाही. काही रक्कम मागे काढून ठेवली आणि तो त्यांचा अधिकार होता. त्यांची समस्या आणि पाप त्यांचे खोटे बोलणे होते. आम्ही अनेकदा गीत गाताना म्हणतो की सर्व काही आम्ही देतो, सर्व काही आम्ही देतो. परंतु श्रोत्यानो, आम्ही सर्व काही देत नाही. त्यावेळेला आम्ही खोटे बोलतो. आम्ही ह्या विषयात खबरदारी बाळगायला हवी. देवाला दिलेल्या आश्वासनात आम्ही प्रामाणिक असायला हवे. 3रं वचन सांगतं, तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे? श्रोत्यानो, हनन्याने ह्या ठिकाणी खोटे सांगितले. त्याने असे सांगितले की मी पूर्ण रक्कम आणलेली आहे. परमेश्वर आमच्या अंतःकरणाची स्थिती जाणतो. जेव्हा आम्ही परमेश्वराकरिता काही अर्पण आणतो, तेव्हा त्याला माहीत असतं की आमची वृत्ती कशी आहे, कोणत्या उद्देशाने आम्ही देत आहोत, त्यामागे आमचा काय फायदा आहे किंवा आम्ही जर स्वतःचे नाव लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो, तर ते सर्व परमेश्वराला ठाऊक असते. म्हणून श्रोत्यांनो, आम्ही ह्या बाबतीत सतर्क असायला हवे. 4थं वचन पहा. ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस. काही लोक पवित्र आत्मा परमेश्वर आहे हे नाकारतात. काहींना वाटतं की हनन्याच्या मृत्यूला शिमोन पेत्र कारणीभूत होता. ते त्याच्यावर दोष लावतात. परंतु जेव्हा हनन्या मरून खाली पडला, तेव्हा अन्य लोकांप्रमाणे पेत्र सुद्धा आश्चर्यचकित झाला. काय घडणार आहे ह्याची त्याला आधी कल्पना नव्हती. आपणास ठाऊक हनन्याला कोणी मारले? परमेश्वराने. ह्यासाठी परमेश्वराला दोष देऊन, त्याच्यावर आरोप लावून काय आपण पोलीस बोलावून त्यांना सांगू इच्छिता की हा खुनाकरिता परमेश्वर दोषी आहे? मला आपणाला सांगू द्या श्रोत्यानो, की त्याला जीवन देण्याचा तसेच त्याचे जीवन घेण्याचा परमेश्वराला अधिकार होता. कारण ही परमेश्वराची सृष्टी आहे. आम्ही त्याच्या हाताने रचलेले गेलो आहोत. आम्ही त्याच्या हाताने निर्मिलेले आहोत. आम्ही जो श्वास आत घेतो
जी हवा आत घेतो ती त्यानेच निर्मिलेली आहे. ह्या शरीराचा उपयोग जे शरीर त्याने निर्मिले आहे आम्ही कार्याकरिता करतो. जेव्हा त्याची इच्छा होते तेव्हा तो आमचे शरीर घेऊ शकतो. तो ह्या गुन्ह्यासाठी दोषी नाही, परंतु हे त्याचे अनुशासन आहे. नंतर आपण 5 आणि 6 वचने वाचूया. हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. श्रोत्यानो, येथे आम्ही स्पष्टपणे पाहतो की हनन्याने पवित्र आत्म्याशी लबाडी केली. आम्हाला माहीत आहे की पवित्र आत्मा देव आहे. पेत्र हनन्याला म्हणतो, सैतानाने तुझे मन का भरविले की तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी? नंतर तो म्हणतो की तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस. पवित्र आत्मा देव आहे. श्रोत्यानो, आम्हाला आमच्या बोलण्यामध्ये आणि आमच्या करण्यामध्ये फार सावधानी बाळगायची आहे. आम्ही परमेश्वरापासून काहीही लपवू शकत नाही. लबाडी एक फार मोठे पाप आहे. असे म्हणतात की एक लबाडी लपविण्यासाठी किंवा एखादे खोटे बोलणे, खोटी गोष्ट लपवण्यासाठी 10 लबाड्या, 10 खोट्या गोष्टी बोलाव्या लागतात, कराव्या लागतात. परमेश्वर पवित्र असल्यामुळे त्याला पाप मुळीच सहन होत नाही. त्याला पापाचा द्वेष आहे, तिटकारा आहे. पण तो पाप्यांवर मात्र प्रेम करतो. त्याने पाप्यांचे पाप दूर करण्यासाठी स्वतःचे बलिदान केले. स्वतःचे पवित्र रक्त वधस्तंभावर सांडविले. जो नम्र अंतकरणाने, पश्चातापी अंतकरणाने स्वतःच्या पापांची कबुली देऊन त्याच्याजवळ येतो, त्याच्या पापांची त्याला क्षमा प्राप्त होते आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त होते. त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे आणि देवाच्या कृपेने त्या पापी व्यक्तीला पापांची क्षमा प्राप्त होते. जर हनन्याने कबूल केले असते तर तो मेला नसता. म्हणून पेत्र त्याला म्हणतो, ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? देवाचे वचन आम्हाला स्पष्टपणे सांगते की सर्वांनी पाप केले आहे. नंतर ते म्हणते, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. तर मग श्रोत्यानो, ख्रिस्तामधील सार्वकालिक जीवन आपणास पाहिजे का? जर पाहिजे तर पश्चातापी अंतकरणाने आपल्या सर्व पापांची कबुली त्याच्याजवळ द्या. त्याला म्हणा, प्रभू, आज माझ्या सर्व पापांची तुम्हाला क्षमा कर. मी आपले जीवन तुझ्या पवित्र हातात समर्पित करीत आहे. श्रोत्यानो, त्याच्या कृपेच्या द्वारेच आम्हा सर्वांना पापांची क्षमा प्राप्त होते. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. प्रियानो, जर आम्ही देवाच्या योजनेप्रमाणे आमच्या जीवनात वर्ततो तर आम्हाला देवच सर्व संकटातून बाहेर काढणारा असतो. पेत्र आणि योहान यांची सुटका झाली. आम्ही हे विसरू नये की त्यांच्या कृतीमुळे सर्व लोकांनी देवाचे गौरव केले. पवित्र आत्म्याचे कार्य तेथे घडले आणि ते धैर्याने देवाचे वचन बोलले. प्रियानो, हे तर सेवा कार्याचे गुपित आहे. काय आज आम्ही सेवा कार्यात मागे आहोत? काय आज आमच्या समोर काही अडचणी आहेत? तर देवाचे सहाय्य घ्या. पवित्र आत्मा आजही आमच्यामध्ये कार्य करू इच्छितो. देव करो आणि आपणा सर्वांस त्याचे सहाय्य मिळो. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूजी, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आज आमच्याशी बोललेला आहेस. होय प्रभू परमेश्वर देवप्पा, आज आम्ही तुझ्या सर्व सेवकांसाठी प्रार्थना करीत आहोत. होय प्रभूजी, समर्पितपणे आपली सेवा तुझ्यासमोर ते सादर करीत आहेत. आज आम्ही तुला विनंती करतो, प्रार्थना करतो, या सेवा कार्यामध्ये ज्या काय उणीवा असतील, ज्या काय अडचणी असतील, जे काय अडखळण असेल, ते सर्व तू दूर कर आणि बापा तुझं सेवा कार्य उत्तम रीतीने चालावं अशी आम्ही तुझ्या चरणांपाशी विनंती करतो. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे तू सर्व अडचणी दूर करणारा आमचा जिवंत देव आहेस आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही सर्वांनी आमची दृष्टी तुझ्याकडे लावलेली आहे. तू आम्हाला सहाय्य करतोस, याबद्दल
आम्ही तुझे मनापासून आभारी आहोत. हे सर्व करत असताना आमच्या हातून ज्या चुका होतात, पापं घडतात, त्यांच्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. आणि बापा, तुझ्या विश्वासामध्ये तू आम्हाला अधिक दृढ असं कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा. नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त नवीन मनुष्य धारण करा. प्रभू आपणास सहाय्य करो.